गुड मॉर्निंग सर्वांना. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आम्ही कोरीगडला चाललेलो आहोत फिरायला. सकाळी आम्ही 5:30 वाजता घर सोडलं. सकाळी 6:30ची लोकल पकडून आम्ही लोणावळ्यात आलेलो आहोत. लोणावळ्यात आता इथं आल्यानंतर बांबुर्डे ही एकच आपल्याला एसटी भेटते. सकाळी 9 वाजता ती आपल्याला कोरीगडला नेऊन पोचवते. एक एसटी असल्यामुळे अगदी भरपूर गर्दी असते गाडीला. तुम्हाला हवं तर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलनी पण येऊ शकता. म्हणजे तुम्हाला वेळेचं काही बंधन नसणार आहे. तुम्ही कधी पण येऊ शकता आणि जायला पण प्रॉब्लेम होणार नाही. इकडं सकाळच्या 9च्या एसटीने आलं तर तुम्हाला 3च्या एसटीने रिटर्न फिरावंच लागतं. त्यामुळं जमलं तर शक्यतो प्रायव्हेट व्हेकलने कोरीगडला या. लोणावळ्यातनं एसटी निघाली का आपल्याला इथे हे हनुमान मंदिर आहे. या मंदिराच्या तिथं एसटी आणून सोडते. म्हणजे कुठलं गाव आहे हे, पेठशिवापूर हे गाव आहे. ह्या गावामध्ये आपल्याला एसटी आणून सोडते. त्यानंतर इकडं जायचा हा मार्ग आहे इकडं. आणि हे वरती जो आहे आता धुकं आले त्यावर तो कोरीगड आहे. इथं पे अँड पार्किंगची सुविधा आहे. म्हणजे प्रायव्हेट व्हेकल जे घेऊन येतात त्यांच्यासाठी इथं गाड्यांची पार्किंगची पण सुविधा आहे. आणि आपल्याला या रोडने आता सरळ वरती जायचं आहे, वरती गडावर. इकडे बघा सगळ्यांनी हॅलो करा. आणि गाडीतनं उतरलं की तर समोर खाण्यासाठी हॉटेल वगैरे आहेत. आणि ही समोर आपल्याला जायला पाऊलवाट आहे. आज पाऊस नाहीये नेमकी. मुलं थोडीशी नाराज झाली पाऊस नसल्यामुळं. घसरतोय का पाय? हळूच. अरे मग वरती ठेव थोडीशी. आहे का रोड चांगला आहे इकडचा? थोडंसं वरती चढून आलं की हा सपाट रोड आहे चालायला. समोर सगळे एवढी लोक आलीत. आजूबाजूचा परिसर किती हिरवागार झालाय. आता पाऊस एक दीड महिन्यापासून पाऊस पडतोय तर सर्व वातावरण हिरवगार झालेलं आहे छानपैकी. कैक्टस की तरह दिखाई देता है लेकिन वो ट्रू कैक्टस नहीं है। महाराष्ट्र में वहाँ पे भी रखे। तो महाराष्ट्र में यहाँ के लोग ये वाले कांटे को अपने फेंस में यूज करते हैं बहुत जगह पे। कैक्टस को ब्रेक करने को इसमें से पानी निकलता है, लेकिन इसको ब्रेक करोगे तो अंदर से तो हॉलो ट्यूब जैसा रहेगा, तो उसमें पानी नहीं रहता। वो बटरफ्लाई
इकडं आलं की थोडंसं असं दगडातली वाट आहे. पाऊस असल्यावर याच्यात भरपूर पाणी येत असणार आहेत ना, पण आज पाऊस नसल्यामुळं इतकं पाणी चालू नाही आहे. आणि पाठीमागं तुम्ही पक्ष्याचा आवाज घ्या, किती सुंदर पक्षी गात आहे. आपल्या कानावर किती छान स्वर पडत आहेत बघा. आता ही पाऊल वाट चालू झाली, थोडीशी छोटी वाट एकदम, अगदी जंगला टाईप, जंगलातून वाट काढत चालल्यासारखं. थोडासा कच्चाच रोड आहे. इकडं कोरीगडवर आल्यावर आपल्याला वरती जाऊन खायला प्यायला काही भेटत नाही, त्याच्यामुळे येताना पाणी किंवा तुम्हाला खाण्यासाठी सर्व वस्तू आपापल्या सोबत येताना घेऊन या. काय हल्ला इकडं? आता इथून आपल्याला पायरी मार्ग लागलेला आहे. ऑफरोड संपलेला आहे पूर्ण, पायरी मार्ग चालू झाला. पाऊस नसल्यामुळे पाणी नाही ह्या रोडला, नाहीतर खूप पाणी असतं या रोडला. समोर आलं की हे पहिलं आपल्याला इथं ट्रेकिंग करताना गणपतीचं मंदिर लागल. त्यानंतर इथं गुफा आहे आणि आता डायरेक्ट अशा चढावर पायऱ्या आलेल्या आहेत सगळ्या. आतापर्यंत तरी थोड्याशा फ्लॅट होत्या, आता ह्या डायरेक्ट चढावर पायऱ्या आहेत. इथून पुढचा ट्रेक थोडासा अवघड असणार आहे आपला. जाऊयात हळूहळू. हे गडाचा मेन दरवाजा, पहिला दरवाजा, गणेश दरवाजा. एक 5 मिनिटात कॉल बॅक करतो तुम्हाला. फायनली आपण गडावर येऊन पोहोचलोय. गड्यावर वरती चढून आलं की हा असा प्रशस्त तुम्हाला एकदम पूर्ण सपाटी, म्हणजे फक्त 1 तासाचा ट्रेक आहे. तसं मी होते म्हणून 1 तास लागला, पण अगदी पोरं आली तर अर्ध्या पाऊण तासात सहज चढतात, मध्ये एक स्टॉप घेतला तर. आणि किल्ल्याला अगदी मस्त तटबंदी अशी केलेली आहे, संपूर्ण चौबाजूनी तटबंदी दिसते. आता आपण साईडने फिरून पाहूयात, साईडने फिरून पाहूया तिथं. आणि किल्ल्यावर असं तळं पण आहे खूप मोठं. आता आपण तळ्याच्या पलीकडनं जाऊन
इथं महादेवाचं मंदिर आहे. आता पहिला पण हात वगैरे धुवू, थोडंसं वरती खूप गरम होत होतं येताना, फ्रेश होऊ. त्याच्यानंतर मी खिचडी बनवून आणली आहे घरनं, खिचडी खाऊ आणि त्यानंतर मग मी वरती गडाला आपण एक्सप्लोअर करूयात, प्रत्येक पॉईंट बघायला जाऊयात. हे इथं तळ आहे खूप मोठं असं. वरती किल्ल्यावर आल्यावर खूप ठिकाणी तळ्याच्या बाजूला अशी तुम्हाला खेकड्यांची मोठमोठी घरं दिसतील. अगदी खूप मोठाली बिळं आहेत, त्यात असे हे खेकडे पण आहेत. त्यामुळे फिरताना जरा सावधगिरीने फिरायचं. ओके, आम्ही आता इथं बसून खिचडी खाल्ली. खिचडी खात असतानाच पूर्ण वातावरण इथलं चेंज झालं. आपण आलो तेव्हा बघा अजिबात धुकं वगैरे नव्हतं, पण आता सगळं धुकं आलेलं आहे. थोडंसं पाऊसही येऊन गेला आणि हे खाली समोर गाव आहे, पेट नाही शिवर्डे गाव आहे वाटतं, नाही भांबुर्डे गाव आहे. तिथं समोर रनवे पण आहे हेलिपॅड करण्यासाठी. पूर्ण गाव हे धुक्यात आता जाईल, इतकं धुकं आहे, डेंजर. आणि ही अशी गडाची साईडनी तटबंदी आहे, थोडीशी पाऊलवाट. खूप स्वच्छ गड आहे, म्हणजे इकडं शक्यतो जादा लोक येत नाही म्हणून एकदम ह्या गडावर स्वच्छता आहे. आम्ही खिचडी जरी खाल्ली तरी आम्ही आमचे पाणी बॉटल, परत पेपर वगैरे जे आम्ही आणले होते खायला ते सर्व आम्ही आमच्या कॅरी बॅगमध्ये घेऊन चाललोय. गडावर अजिबातही कचरा केला नाही. तुम्ही पण प्रत्येकाने गडावर कुठं फिरायला जात असाल तर आपला कचरा आपला स्वतः कॅरी करा. जिथं कचरा कुंडी असेल तिथं नेऊन टाका, इकडं तिकडं गडावर घाण करू नका. खूप छान, वाव, मस्त. आणि समोर जे गाव दिसते आपण तिथून आलोय. गाव तर ते धुक्यात हरवलं, धुक्यात हरवत चाललंय ते. इथं आपल्याला गाडीने उतरवलं होतं. हे जे समोर आता दिसतंय, इथं ह्या गाड्या दिसतात, इथं आपण इथून ट्रॅक चालू केला, इथून आपण चालत आलो आणि मुलं तलावात किती मस्ती करतायत बघा. आता भरपूर गर्दी वाढली. आणि आपण आता तिकडं चाललोय समोर. हिरवगार वातावरण झालं, इतकं छान वाटते पाहायला. आणि त्यात येत हवा, मुलांची मस्ती चालली अगदी. पावसाला सुरुवात झालेली आहे. सकाळपर्यंत तर पाऊस नव्हता, आता जेवल्यानंतर पाऊस यायला लागला. मुलांची इच्छा होती पाऊस यायला पाहिजे, कोरड्यात नको गड फिरायला. पाऊस चालू झाला. इतकं धुकं आहे इकडं, हे बघा. शुभम मोनू, यस, हाय. आले ना सगळे.
पूर्ण धुकं आलेलं आहे इथं. अख्खं गाव धुक्यात झाकून गेले. चला सर्वांनी, चलो. मग अशी पूर्ण गड दिसत होता, आता पूर्ण गडावर धुकं आलंय. पूर्ण गड धुक्यात झाकून गेलेला आहे. हा गणेश दरवाजा आहे जिथनं आपण मगाशी वर चढलो. किती निसर्गरम्य वातावरण आहे इकडं, पाहू शकतो आपण. ही पूर्ण आंबे व्हॅली आहे इथं खाली. आंबे व्हॅलीचा नजारा बघा. समोर एक डॅम पण आहे. पूर्ण धुक्यात हारून गेले. पूर्ण रिसॉर्ट आहे तिथं आंबे व्हॅली मध्ये. आम्हाला वरती गडावर चालत असताना घोणस जातीच्या सापाचं पिल्लू दिसलं. हे बघा इथं तुम्ही पाहू शकता. त्यामुळे व्यवस्थित चालताना अगदी सिमेंटचा रोड आहे, आपल्याला कळत पण नाही की त्यावर साप चाललाय. आम्हाला पण कळालं नाही. अगदी जवळ आल्यावर पाहायला मिळालं. ते हल्ल्यामुळं कळालं की हा साप आहे. त्यामुळे चालताना काळजी घ्या. सगळ्यांनी व्यवस्थित आपापले खाली बघून व्यवस्थित शक्यतो चाला. गडावर एका ठिकाणी अशी तोफ ठेवलेली आहे आणि पाऊस आल्यामुळे वातावरण इतकं बदलून गेलं. गडावरचं वरती येताना आम्हाला इतकं गरम होत होतं, पण पाऊस आल्यामुळं पूर्ण धुकं, गार वारं, एकदम वातावरण असं आल्हाददायी वातावरण झालं. खूप छान वाटलं वरती गेल्यावर आम्हाला. असं पाऊस आला म्हणून थोडंसं बरं वाटलं. इथे एक टँक आहे, अंडरग्राउंड आहे एकदम. कदाचित पिण्याचं पाण्याचं असेल. पूर्वीच्या काळात लोकांनी घाण टाकली, पण इथं लोकांना अजिबात शिस्त राहिली नाही. चिप्सचे पुडे खाऊन त्यात टाकलेली घाण सगळे. हे कोराई मातेचं मंदिर आहे. या मंदिरावरूनच या गडाला कोरीगड असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. कोराई माता मंदिर. मंदिरात देवीची सुबक अशी मूर्ती आहे इथं. या गडावर आपल्याला अजून जुन्या वाड्यांचं अवशेष पाहायला मिळतील. पूर्ण पडझड झालेली आहे, थोडीफार फक्त शिल्लक आहेत. दिसायला का हा बाबा इथं वाडे वगैरे असतील, जुनी घरं वगैरे असतील. आपण ट्रेक करून वरती आलो की समोरच आपल्याला हे शिव मंदिर पाहायला मिळेल. त्याच्या समोर अशा ह्या तोफा लावलेल्या आहेत, 4 तोफा. पहिल्यांदाच आपल्याला शिव मंदिराचं दर्शन होतं इथं आल्याबरोबर.
शंभो. छान सुबक अशी मूर्ती आहे. इथं शंकराची पिंड आहे. चला आता पूर्ण गड बघून आम्ही निघालेलो आहोत घरी, कारण आता 2 वाजलेले आहेत. खाली जाऊन आपल्याला फक्त 3 वाजताची गाडी भेटते परत रिटर्न जायला. इथून सकाळी 9च्या गाडीने आलं, गड फिरलं तर आपल्याला परत रिटर्न जायला 3चीच गाडी आहे फक्त. त्याच्यानंतर गाडी नाही. जी गाडी येते 4ची ती मुक्कामी गाडी येते. त्याच्यामुळे आपल्याला इथं राहायची सोय नाही आहे. त्याच्यामुळे आपण आता निघालेलो आहोत खाली. चला तर मग बाय बाय. माझा आजचा कोरीगडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.